नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण ना मच्छीचं बनवतो रस्सा आणि फ्राय. तर कोणती मच्छी? तर ही आहे चोरबोंबील. याला आमच्याकडे म्हणजे कोकणामध्ये वगैरे ना याला खलच्यासुद्धा बोलले जातात. आता ही मस्त अशी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. धुवून वगैरे 2-4 पाण्यातून त्याच्यावरचे खवले वगैरे असतील ना ते काढून टाकायचे. मच्छीवाले साफ करताना म्हणजे तुकडे वगैरे करून देतात ना तेव्हा सगळे काढून देतातच, पण कुठे ना कुठे असतातच. त्याच्यामुळे ते व्यवस्थित सगळे काढून घ्यायचे. स्वच्छ क्लीन झाल्याच्यानंतर त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लाल तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी ते तिखट जास्त घेते का तर हे तिखट जास्त म्हणजे तिखट असं नाही, स्पायसी नाही आहे त्याचं. फक्त छान कलर येतो याला म्हणून थोडंसं जास्त घेतलं आहे. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि कोकम आगळ असतं ते घेतलेलं आहे. हे रेडीमेड कोकम आगळ आहे. जर तुमच्याकडे रेडीमेड नसेल, तुम्ही कोकमाचं वापरत असाल, तो कोकम पहिले थोडंसं भिजत टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा रस थोडंसं भिजत टाकल्यानंतर ना छान चुरून वगैरे त्याचा रस येतो. तसंही वापरू शकता. पहिले तर आम्ही तसंच वापरायचो लहानपणी वगैरे, तेव्हा कोकमं कोण नाही कोण देत असायचे. आत्ताच्या कोकमांना तशी चव नाही, त्याच्यामुळे ती जास्त करून कोकम आगळच आणलं जातं रेडीमेडवालं. ते तरी छान लागतं आणि छान आता हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सगळ्याला आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. प्रत्येक मच्छीच्या पीसेसला ना छान लावून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मांदेली ही थोडीशी वरतून टाकली जाते. मावशी वगैरे ना टाकतात थोडंसं असं. 4-5 मांदेली आहेत आणि ते बघा डोक्याचा जो भाग असतो ना ते रश्श्याला बाजूला काढलेले आहे, साईडला केलेले आहेत आणि बाकीचे जे पीसेस आहेत ते आपण फ्राय करणार आहोत. इथे फ्रायचे पीसेस बघा मस्त शेपट्या लांब-लांब आहेत. बाकीचे छोटे-छोटे पीसेस असतात कारण का हे छोटे चोर बोंबील आहेत आणि त्याला ना मस्त असे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. बघायला गेलं तर कसं छोटी मुशी वगैरे असतात ना तशा पद्धतीचेच दिसतात हे. फक्त मुशीची वरची साल काढली जाते. ह्याचं जशी साल वगैरे काहीच काढली जात नाही. फक्त खवले काढून टाकतात. बाकी काही नाही आणि खायला टेस्टी लागतात. काटाही मध्ये फक्त एकच असतो. बाकीचे छोटे-छोटे असतात, पण जसे आपण ओले बोंबील खातो ना त्याचे कसे काटे जास्त लागत नाही. मधला एकच काटा असतो. तशाच पद्धतीने ह्याचंसुद्धा असतं आणि बऱ्याच वर्षानंतर भेटले त्याच्यामुळे म्हटलं घेऊन आलेले आणि म्हटलं तुमच्यासाठी व्हिडिओही आपण दाखवूया. आणि इथे आता आपण मस्त असं ना घोळवायचं आहे म्हणजे पिठामध्ये तांदळाच्या. त्यामुळे तांदळाच्या पिठामध्ये मी छान असं थोडंसं म्हणजे कोटिंगसुद्धा फिकी नाही लागली पाहिजे ना, म्हणून त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून साईडला केलेलं आहे. आता इथे वाटणाची तयारी करतो आहोत. रश्श्यासाठी वाटण पाहिजे ना, त्यासाठी पहिले तर सुक्या मिरच्या छान मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहे. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि ते ओलं खोबरं टाकते आहे किसवलेलं. माझ्याकडे आता ऑलरेडी किसवलेलं होतं त्याच्यामुळे मी तोच घेतलेला आहे. कारण का लगेच किसवलं तर ते फ्रेश कोकोनटचं पण तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे ते होतं ऑलरेडी तयार, त्याच्यामुळे किसवून ठेवलेलं फ्रीझरमध्ये ते घेतलं आहे आणि छान इथे थोडंसं आपण फिरवून घेऊया. नंतर लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि इथे मी ना धने टाकायचे होते. ते धने तुम्ही अख्खे वापरू शकता, जे कच्चेवाले असतात ना तसे वापरू शकता किंवा धन्याची पावडर वापरू शकता. मी आता धने अख्खे ना ठेवायला मध्ये कसं जागा खूप घेते ना, त्याच्यामुळे मी पावडर करून ठेवते धन्याची, कच्च्या धन्याची आणि भाजलेल्याची पण वेगळी असते. त्याच्यामुळे मी ते कच्च्या धन्याची पावडर वापरलेली आहे. 3 ते 4 चमचे. जसे आपण मूठभर धने घेतो ना तशा पद्धतीने धने घेऊ शकता आणि सुक्या मिरच्या लावल्यात तर त्याच्याबरोबर तुम्ही पहिले फिरवून घेऊ शकता धने. नाहीतर मग अशी पावडर वगैरे लावलात तरी चालते आणि छान असं वाटण मस्त पाणी टाकून मस्त त्याची बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वाटण साईडला ठेवूया. पहिला आपण मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचा आपण रस्सा बनवायचा आहे. फ्राय करण्यासाठी इथे पॅन ठेवलेला आहे गरम करायला. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक एक पीस अशा पद्धतीने तांदळाच्या पिठामध्ये घोळवून आपण इथे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे मच्छीला. तुम्हाला पाहिजे तर रवा पाहिजे असेल रवा फ्राय तर तसंही करू शकता. रव्यामध्ये पण म्हणजे तांदळाचं पीठ थोडं आणि रवा थोडं असंही घेऊ शकता किंवा फक्त रवा फ्राय करायची असेल तर रवा फक्त त्याच्यामध्येही थोडंसं लाल तिखट, हळद वगैरे टाकून आपण तसंही आपण फ्राय करू शकता. आमच्याकडे मोस्टली तांदळाच्या पिठातच जास्त करून मच्छी फ्राय केली जाते. लहानपणापासून मीही तशीच खाल्लेली आहे, त्याच्यामुळे मी बनवतेही तशीच. रवा फ्राय आमची कधीतरी क्वचित अशी होते. आणि इथे बघा थोडंसं झाकण ठेवून आपण मस्त असं एकदा सगळे टाकून घेतलेले आहे जेवढे राहतील पॅनमध्ये आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचं एक 5-1 मिनटं. त्याच्यानंतर झाकण काढून इथे पलटवून घ्यायचे आहे आणि छान आलटून पलटून छान क्रिस्पी होईपर्यंत वरतून फ्राय करून घ्यायचे आहेत बघा इथे. आणि ते मस्त असं आपलं इथे फ्राय करून झालेले आहेत. आता रश्श्याला फोडणी देऊया. कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यावर टाकलेलं आहे थोडंसं तेल.
जास्त तेलाचा वापर नाही केलेला आहे. आणि त्याच्यानंतर वाटलेलं वाटण जे आहे ना त्याच्यात सगळं टाकलेलं आहे, लसूण बिसून. त्यामुळे फोडणीला मी पुन्हा लसूण वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. आणि छान असं वाटण टाकून घ्यायचं आणि हे परतवून घ्यायचं आहे पहिले वाटण. एक 3 ते 4 मिनटं ना वाटण कच्चं असतं सगळंच ना, त्याच्यामुळे परतवून घ्यायचं व्यवस्थित तेलावर. आणि त्याच्यानंतर जसे त्याला शिजायला लागेल ना वाटण, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि बाकीच्या वस्तू टाकायच्या, म्हणजे मच्छी वगैरे. इथे बघा छान परतवून झालेलं आहे. मस्त असं त्याला शिजायला लागलेलं आहे वाटण. त्याच्यानंतर आपण मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकूया. आणि मिरचीचा कलर तर खूप सुंदर आलेला आहे. मिरचीचं करणं आणि मसाल्यावर करणं याच्यामध्ये थोडासा हा फरक येतो. कलर खूप छान येतो मिरची वापरल्यामुळे, सुक्या मिरच्या असतात ना त्या वापरल्यामुळे. आणि ते छान मिक्स करून घेतलेलं आहे पाणी. कन्सिस्टन्सी नंतर आपण ॲडजस्ट करायची आहे. त्यानंतर आपण जी मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली ना ती सगळी याच्यावर टाकणार आहोत. आणि थोडंसं ताटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तेही धुवून घ्यायचं आहे. कारण का मसाल्याचंच असतं, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित असं धुवून घेतलात ना तो मसाला वाया न जाता आपण मच्छीच्या रस्स्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यामुळे पहिले फ्राय करून घ्यायची, त्यानंतर बाकीचा जो असतो तो सगळं आपण रश्श्यामध्ये टाकायचा आहे मसाला त्याचा. आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल तसं पाणी वापरू शकता इथे. आणि छान इथे ढवळून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोकमं टाकलेली आहे त्याचा आंबटपणासाठी. रश्श्याला म्हटलात ना तर तुम्ही कोकमाशिवाय ना त्याला चव येत नाही. जर आगळ वापरलात ना तर ती चव येत नाही, आम्हाला तरी असं वाटतं. त्याच्यामुळे मी तरी मच्छीच्या रस्स्यामध्ये वगैरे वापरत असेल ना तर कोकमच वापरते. आणि फ्रायसाठी वगैरे मॅरिनेटसाठी मग तो आगळ वापरला जातो. इथे चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आणि छान त्याला आता उकळी येऊ देऊया. बघा मस्त अशी ते उकळी यायला लागले आहे. जास्त शिजायला मच्छीचा रस्सा माहिती आहे ना, शिजायला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनटाच्या आत होऊन जातो. मीडियम फ्लेमवर आपण मस्त त्याला 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण थाळी लावायला घेऊया आता. मस्त असे ताटामध्ये पहिले गरमागरम राईस घेतलेला आहे, जो भात आपला आहे तो. त्याच्यानंतर मी ह्याच्याबरोबर केलेली होती, आज चपात्या बनवल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं चपातीही ठेवूया. भाकऱ्या नाही बनवल्या, नाहीतर मच्छी वगैरे असेल तर जास्त करून भाकऱ्याच खाल्ल्या जातात आमच्याकडे तरी. पण चपाती बाबा कधीतरी ठीक आहे, त्यामुळे चपात्या आज ठेवलेल्या होते. मग चपाती ठेवतो आहे आपण ताटामध्ये. त्याच्यानंतर फ्रायचे पीसेस ठेवूया मस्त असं. मधले छोटे छोटे पीसेस असतात मुशीसारखे बोलली ना. आणि त्याच्यानंतर शेपडी अशाच पद्धतीने दोन्ही ह्याच्यावर ठेवून घेतलेले आहेत. आणि रस्सा इथे रश्श्यामध्ये डोकंच आहे आणि मांदेलीचं पण पीसेस आहेत थोडेसे, त्यामुळे छान असा झणझणीतवाला रस्सा आहे. आणि इथे आपली मस्त अशी थाळी तयार झालेली आहे. चोर बोंबीलची थाळी म्हणू शकता याला, किंवा खर्च्यांची थाळी म्हणू शकता. बघा किती फायनल लुक सुंदर आलेला आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब